पहिला चेंडू या मैदानावर बॅकफुटला जाऊन खेळलाय. एकेरी धावसंख्येची पावले दुहेरी धावसंख्येकडे चेंडू 4 या धावसंख्येसाठी दर्शक बांदेकर हल्ला बोल केलाय. सुरुवातीला महत्वाचा आपल्या खात्याची ओपनिंग करण्यासाठी दुर्वांग स्पोर्ट क्रिकेट संघाला या मैदानावर महत्वाचा सामना आहे. अग्रस्थानवर राहण्यासाठी जय भवानी अणसूर क्रिकेट संघाची लढत असेल मैदानावर. दर्शक बांदेकर आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये BK स्पोर्ट संघाने आज मैदानावर कमबॅक केले. पुन्हा एकदा फटका टोलवायचा होता मैदानावर. बॅटची थोडीशी हलकीशी कट. क्षेत्ररक्षक नशिबाची साथ आज मैदानावर आणि नशिबाच्या साथ नंतर या मैदानावर एकेरी धावसंख्येची पावले ही दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत. 2 या धावसंख्येनं 6 धावा धावफलकावर. दुर्वांग स्पोर्ट क्रिकेट संघाला महत्वाचा सामना आहे. महत्वाच्या सामन्यात या मैदानावर आपण पाहतोय आज खात्याची ओपनिंग करायची आहे. त्यासाठी लढत करावी लागेल. जय भवानी अणसूर क्रिकेट संघाला अग्रस्थानवर राहण्यासाठी या मैदानावर आपल्याला महत्वाची खेळी करावी लागेल. पण येणाऱ्या कालखंडामध्ये आज कलात्मक फटकेबाजी दाखवावी लागेल दुर्वांग स्पोर्ट क्रिकेट संघाला. आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता मैदानावर. दर्शक बांदेकरवर हवे होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर या मैदानावर एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर किती वेगानं टाकला. दर्शनने चेंडू टाकला आणि फलंदाजानं खांदा चोळायला घेतलाय. म्हणजे वेग किती होता चेंडूला हे समजलंय मैदानावर. कारण दर्शक बांदेकरला या वेगावर स्वार होऊन गोलंदाजी रफ्तार आपल्याला पाहायला भेटतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण कोहिनूर पाहतोय. देवबागची आणबान आणि शान मैदानावर. सकाळचं सत्र या मैदानावर फलंदाजीनं गाजवलं. 5 चेंडूमध्ये 5 मोठे फटके आणि समीर वेंगुर्लेकरला आपले कलात्मक फटकेबाजी ही दाखवावी लागेल मैदानावर. आज अनुप मातोंडकरला थोडंसं मागे ठेवलंय आणि समीर वर्सेस दर्शन. समीर बॅक टू द पॅव्हलियन. सात धावा धावफलकावर. येणाऱ्या कालखंडामध्ये कोणत्या फलंदाजाची वर्णी लागते? संध्याकाळचं सत्र आहे. अनुप मातोंडकरची वर्णी लागेल मैदानावर की नवीन खेळाडूला संधी असेल? मूर्तीलाम पण कीर्तिमान ज्ञानोबा अनुप मातोंडकरचा जसा सुगंध मग सत्रामध्ये दरवळला गेला सुरंगीच्या फुलांचा, तशी जशी फलंदाजी असेल की काही मैदानावर. समोर आहे उंचीनं या मैदानावर तगडा खेळाडू. त्याच्या समोर मूर्ती लहानपण कीर्तिमान ज्ञानोबा आपल्याला पाहायला मिळेल मैदानावर. पहिला गडी माघारी परतलाय. धावफलक सुसज्ज स्थितीमध्ये आहे. दर्शक बांदेकर हल्ला बोल करायचा होता समीरला. माघारी परतला झिलबाजच्या स्वरूपात. हा त्याचा ट्रेडमार्क आहे ज्ञानोबाचा. यासाठी तो स्पेशल आहे सिर जजना केरोडे क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आणि त्याने तर दीर्घाऊ चेंडू धावफलकावर. BK स्पोर्ट क्रिकेट संघ जाऊ नका. सर्व खेळाडू थांबा कारण लिस्टेजचे मॅच आहेत. साखळी फेरीचे आहेत. पंच दोनात समांतर करतायत. स्वेर चेंडूचा इशारा करतायत. स्मिता हास्य दिले दर्शननं कारण ज्ञानोबाला काहीतरी नवीन करायचं होतं. दर्शननं वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली मैदानावर. वेट केअर करण्याचा प्रयत्न केला. पंचन दंडात्मक केलाय. फटका या मैदानावर ज्ञानोबा आला. ज्ञानोबा गेलाय. 0 धावसंख्येची बॅग घेऊन डोक्यावर. 8 धावा धावफलकावर. मॅच मध्ये रंग देईल जय भवानी अणसूर क्रिकेट संघ. जर ही मॅच जिंकला तर 3 संघ 2-2 मॅच जिंकतील. लक कोणाचं असेल ते थोड्या वेळानं या युद्धानंतर. पण अजून फलंदाजी बाकी आहे. अकुल पवार पवारों के पवार अकुल पवार मैदानावर बंद विरोधात खेळतोय मैदानावर. विपुल पवार कर्णधार आहे. अकुल पवार प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळतोय आणि समोर आहे फिरकीचा जादूगार. अकुल पवारनं कारनामा केलाय. 50 धावा पण कुठलेल्या आहेत अणसूरच्या मैदानावर. या वर्षी त्याची पहिली 50 होती अणसूरच्या मैदानावर फ्रेंडशिप ट्रॉफीमध्ये आणि आज त्याला खेळावं लागेल मैदानावर. समीर सज्ज आला. आबा सज्ज आला स्ट्राईकला. समीर दोरी फिरकीचा जादूगार सज्ज आलाय.
फटका या मैदानावर फसलाय. चेंडूचं थोडंसं दूर ठेवलं समीरनं. दोन क्षेत्ररक्षक नो मॅच लाईन चेंडू विसवलाय. ऋषी घाटवळ वेगानं आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. अकुलला पुन्हा धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय की काय. पण परतीची फेक थोडीशी या मैदानावर संत गतीने बघायला मिळाली. 2 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 10 धावा धावफलकावर मॅच या मैदानावर लढत चालवायचे भवानी अणसूर विपक्ष दुर्वांग स्पोर्ट क्रिकेट संघ. दुर्वांग स्पोर्टला आपल्या खात्याची ओपनिंग करायची आहे, तर हा सामना महत्त्वाचा आहे आणि अग्रस्थानावर राहण्यासाठी जय भवानी क्रिकेट संघाला सामना महत्त्वाचा आहे. समीर धुरीनं या मैदानावर फसवा जेवून टाकला होता. पंचांकडे स्वेअरची घोषणा केली आहे, पण पंचांनी सांगितलंय मित्रा तू सफल झालास आणि त्यामुळे एकेरी धावसंख्या धावफलकावर लगावल्या. 11 धावा धावफलकावर. फुल टॉस होता, लो फुल टॉस होता मैदानावर. आपण बघितला समीरचा अकुलच्या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जय भवानी अणसूर क्रिकेट संघ लढत करतोय मैदानावर. मॅच चिकट या मैदानावर. अब बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन खेळाडू लवकरात लवकर चला. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शक्तीनं भरभक्कम आहे हा खेळाडू. त्याला फटके टोलवावे लागतील मैदानावर. भरभक्कम लेग बायच्या स्वरूपात एकेरी धावसंख्या. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 13 धावा धावफलक. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर समीर धुरीनं या मैदानावर या नौक्या खेळून आपल्या अनुभवानं नाचवायला सुरुवात केली आहे. फिरकीचा जादूगार अकुल पवारला आज मैदानावर ताकद दाखवावी लागेल. विपुलला ताकद दाखवावी लागेल. आज विरोधात खेळतोय दोन्ही बंधू एकमेकांच्या मैदानावर. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी घोषित स्वरूपाचा धावफलक आहे, निर्बंध असल्या ठिकाणी चेंडू विसवला तो दुहेरी धावसंख्येसाठी आणि सांख्यिक धावफलकावर 15 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. उर्वरितची 2 षटकं आहेत आणि 2 षटकांसाठी कोणाची वर्णी लागली आहे. बहुतेक कोण ऋषी घाटवळची वर्णी लागली आहे मैदानावर. 4 षटकांचा सामना. ऋषी घाटवळ सज्ज झालाय. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय मैदानावर. समीर दुरेला हाय हॅलो करत चेंडू सीमा रेषाबाहेर 6 धावांसाठी. फलकावर आपण बघितला. बावीस धावा धावफलकावर. 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावर ऋषी सज्ज झालाय. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अकुल पवारचा फटका फसला. ताकद अपूर्ण. अकुल बाद.
नंतर वेळेला अकुल आला, रायसननं एक फटक्यात टोलावलाय. अजून एक पडद्यापासचं नाटक येणं बाकी आहे. अजून मातोंडकर येणं बाकी आहे मैदानावर. यांच्या कोट्यामधून खेळतोय आज मैदानावर. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 23 धावा धावफलकावर आपण बघितल्यात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक असेल. सुशांतकडे क्षमता आहे, सुशांत नाईककडे. हल्लीचे रेस क्रिकेट दर्यावरती मोचवाड संघाच्या कोट्यातून सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज त्याला जलवा करावा लागेल मैदानावर. फुलटॉस आहे, या मैदानावर खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका आडव्या बॅटनं खेळलाय चेंडूला. एकेरी धावसंख्येची पावले जोखमी धावसंख्येकडे परतली आहेत. जोखमीची धावसंख्या ही सहजासहजी पूर्ण करत या 2 धाव्यानं सांघिक धावफलकावर बघितलाय. 25 धावा धावफलकावर. षटकाची सागता करणारा अंतरिम चेंडू आहे. सुंदर गुणलेखन आपण पाहतोय. समालोचकाचा पाठीचा कडा आणि सुंदर गुणलेखन या स्पर्धेच्या माध्यमातून जयेश टणल करताना पाहायला मिळत आहेत. शॉर्टम पूल या मैदानावर पूल सक्सेसफुल या मैदानावर होतोय की काय. चेंडू या मैदानावर चेंडू क्षेत्रक्षय शर्यत, पण या मैदानावर एकेरी धावसंख्येची पावलं जवळजवळ दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत आणि 2 धाब्यानं सांघिक धावफलकावर आपण बघितलाय. 27 धावा धावफलकावर. शेवटचं षटक बाकी असेल. कोणाकडे असेल जबाबदारी मैदानावर. जबाबदारीनं खेळावं लागेल या मैदानावर. 27 धावा झाल्या. 18 चेंडू. या षटकात 3-4 मोठे फटके आले. 40-45 धावा झाल्या. मॅच सुंदर होईल मैदानावर. दर्शन बांदेकर ओपनिंगला पाहायला मिळेल की विपुल पवार दे धनाधन सुरुवात ही नक्की होईल, पण येणाऱ्या कालखंडामध्ये सुशांत नाईकला कार्य करावं लागेल. सागर गवंडी सज्ज आलाय. स्लॉक ओव्हरचं षटक आहे आणि स्लॉक ओव्हरमध्ये आक्रमण करणारा खेळाडू समोर आहे. संघाचा कर्णधार ज्याच्याकडे तो दुर्वांग स्पोर्ट क्रिकेट संघाचा सुशांत नाईक सज्ज झालाय. बॅकफुटला जो फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू. निर्धाव चेंडून सुरुवात केली सागर गवंडीनं मैदानावर. 27 धावा धावफलकावर. अनुपला जरी 3 चेंडू मिळाल्यानंतर 3 मोठे फटके आपण पाहू शकतो. सुरेख ज्या सुशांतच्या चेंडूफळीतून वाटतंय की चला धावा येऊन द्या, त्या चेंडूफळीतून चला हवा येऊन द्या सुरुवात झाली आहे. सागर गवंडीला सांगितलं चेंडूपासून दूर ठेवू चेंडू. सुशांत आक्रमक आहे आणि ते सागर गवंडीनं काम केलं मैदानावर. सर तिचे 2 चेंडू विरुद्ध रोखून ठेवले मैदानावर. पुन्हा एकदा मोठा फटका. बॅक टू द बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा बहारदार फटका. चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी या मैदानावर. वेंगुर्लेकर युद्ध असेल यानंतर, कारण ते लढत मैदानावर ते लढतील येणाऱ्या कालखंडामध्ये. हर्षन आक्रमण पसंत करेल की संयम पसंत करेल ते त्यानंतर. पण विपुल पवार असेल मैदानावर. समीर धुरी सागर गवंडीवर हल्लाबोल केलाय. सुशांत नाईकनं गती परिवर्तन काम करून गेलाय मैदानावर. टप्पा पडल्यानंतर त्या चेंडू थोडासा बाहेर राहिलाय आणि निर्धाव चेंडूची गणना धावफलकावर होत आहे. सांघिक धावफलकावर 33 धावा धावफलकावर आपण पाहतोय. शेवटच्या 2 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी आहे आणि शेवटच्या 2 चेंडूंवर एक मोठा फाटका पाहायचा आहे दुर्वांग स्पोर्ट क्रिकेट संघाला. अभिवादन. फुल टॉस होता या मैदानावर. फुल टॉसला या मैदानावर धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल सुशांतला. मोठा फटका मारला या मैदानावर. सुंदर मोठा फटका. चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी या मैदानावर. सांघिक धावफलकावर बघितला 40 धावा धावफलकावर. 40 धावा. दर्शन बांदेकर आणि विपुल पवार जर लवकर बाद झाले तर सामना मैदानावर रंगेल, मजा येईल सामन्याला. पण जर दर्शन बांदेकर आणि विपुल पवार शेवटच्या षडापर्यंत राहिले तर पहिल्या 2-3 षटकात सामना समाप्त होईल. हा लेखाजोगा असेल.
24 चेंडू विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीनं खेळायचं आहे मैदानावर. अकुल पवार आक्रमक झालाय आता मात्र त्याला गोलंदाजी करावी लागेल आणि अकुल पवारला बहुतेक करून जर नशिबाची साथ असेल अकुलची तर तुला दर्शनला बॉलिंग करायला मिळेल मैदानावर. आडव्या बॅटनं विपुल पवारनं हात खोललेत. पवार बँडेड षटका. फटकेबाजीला सुरुवात केली आहे. विपुल ऑन फायर. ब्लॉक होल ब्रह्मास्त्राचा उपयोग केला समीर बेंगुर्लेकर. एक तेरी और एक बेरी रणनीती रंगली आहे मैदानावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावपलकावर 40 धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर. सामने अतिशय रोमांचक रंगतील. शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत सामना पाहायला मिळेल मैदानावर. शरीर रष्टीवर चेंडू वाढवला जातोय मैदानावर. एकेरी धावसंख्येने सांख्यिक धावपलकावर 7 धावा धावपलकावर. या षटकात जर 1-2 गडी बाद झाले उर्वरितच्या 3 चेंडूंवर एका दुसरा मोठा फटका आला तर एका बाजूने जय भवानी हणसूर क्रिकेट संघ कब्जा करेल. पण 1-2 डॉट चेंडू 1-2 गडी बाद झाले तर मॅच रंगेल मैदानावर दुर्वांग स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. हलक्या हातानं ज्या कलात्मक फटक्यांसाठी समीर आहे तो समीर पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावपलकावर 8 धावा धावपलकावर. हे 2 चेंडू खूप महत्त्वाचे असतील, लाख मोलाचे असतील दुर्वांग स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. मूर्तीलाम पण कीर्तिमान तो कार्य केलं मैदानावर. अकुल पवारला जलवा करावा लागेल मैदानावर. आज करायचं आहे जे काय करायचं आहे अकुल ते आज करायचं आहे मैदानावर. हा महत्त्वाचा सामना आहे आपल्यासाठी. आडव्या बॅटनं फटका संयमी फटका गॅपमध्ये खेळून काढलाय. संतोष सरमरकर वेगानं आला या मैदानावर. संतोष सरमरकरची क्षेत्ररक्षण कोण या मैदानावर विसरेल. डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न होता चेंडूने नाही तर येणाऱ्या कालखंडाने परतीची फेक वेगानं झाली होती. संतोष सरमरकर क्षेत्ररक्षण कोण विसरेल. एका हातामध्ये झेल रेडीच्या मैदानावर. कॅच ऑफ द डे ठरला होता संतोष सरमरकर. तो स्क्रीनवर आला. त्याने सुंदर पद्धतीचे क्षेत्ररक्षण केलं या मैदानावर. 2 या धावसंख्येनं 10 धावा ज्या 10 धावा पाहिजे होत्या प्रति षटकामध्ये सरासरीनं खेळायचं होतं त्या 10 धावा जमल्या आहेत मैदानावर. मोठा फटका ही अकुल पवारची धोक्याची घंटा ही मैदानावर. संतोष सरमरकरचं कौतुक केलं. स्क्रीनवर आला त्यानं झेल टिपलं मैदानावर. माग सुमित सज्ज आला. युवा गोलंदाजाकडे जबाबदारी दिली आहे. नॅनोमा आणि अकुल आता का मागे राहिलेत हा निर्णय असेल मैदानावर. 18 चेंडू 30 आहे आणि 2 स्ट्रायकर बॉलर काम एका उभरतेसरकडे या मैदानावर जबाबदारी दिली आहे. दर्शन बांदेकर आहे नॉन स्ट्राईकला. दर्शन बांदेकर विरोधात प्रणय बाकरनं काय गोलंदाजी केली. सुंदर गोलंदाजी केली प्रणयनं. बॅकफुटला चौंस्की विकेटचा फटका आपण पाहतोय. ज्या ठिकाणी धावसंख्येचा निर्बंध या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. दुहेरी धावसंख्येसाठी 2 पंचांचे गुण येत आहेत. 2 या धावसंख्येनं सांख्यिक धावपलकावर 12 धावा धावपलकावर या मैदानावर. समीकरण 18 चेंडू 17 चेंडू विजयासाठी आता मात्र 28 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनेल. या षटकात 2-3 चेंडू निर्धाव टाकले जातील.
आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता मैदानावर. निर्धाव चेंडू, हे निर्धाव चेंडू काम येतील. जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला दर्शन राहील तर मॅचमध्ये मजा येईल. ट्विस्ट येईल मॅचमध्ये. ही रणनीती असेल मैदानावर दुर्वांक स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. दर्शनने सांगितलंय मला फक्त 4 मोठे फटके टोलवायचे आहेत, 4 चेंडू खेळण्यासाठी द्या, उर्वरितचं कार्य मी करतो. त्याच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न. इलेक्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू पंच दोनात समांतर करतायत. स्वेअर चेंडूचा इशारा करतायत. अबंतेच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 13 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावर. लेखा चुका आपण पाहतोय. हलक्या हाताने घेऊन काढलाय. दर्शन बांदेकर या मैदानावर या उभरत्या सिताऱ्यावर हल्ला बोल करेल की संयम दाखवेल मैदानावर, कारण हे उभरते तर टेनिस क्रिकेटला. आणि ज्यावेळी नवीन चेहरे दर्शनच्या समोर उभरते तर पाहायला मिळतात त्यावेळी दर्शन सन्मानजनक फलंदाजी करतो. गोलंदाजांचा उत्साह त्याने वाढवला अनेकदा या उभरत्या सिताऱ्यांचा तो खेळाडू. सोडून दिला तो चेंडू. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू या मैदानावर. स्वेअर चेंडूचा इशारा या मैदानावर आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावर. कमतरता एक आहे पण ती गुपित आहे. पुन्हा एकदा पंच स्वेअर चेंडूचा इशारा केलाय पंचाने. नो चेंडूचा इशारा केलाय. या ठिकाणी लाईनच्या थोडासा बाहेर पडला चेंडू आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटसाठी दर्शननं तयारी केलेलीच आहे आणि सुमेतला मैदानावर कार्य करायचं आहे. मी प्रथमताच सांगितलं होतं फ्री हिटच्या वेळी मिळालं दर्शनने तयारी केलीच होती आणि चेंडू एका मोठ्या फटक्याला या मैदानावर षटकारासाठी आहेत. 6 धावस. सुमेतला सांगितलंय हकुलनं, सुमेत तू गोलंदाजी करू शकतोस दर्शन विरोधात. शॉटम पूल या मैदानावर. फटका फसलाय की काय दर्शन बांदेकरचा. दर्शन बांदेकर मॅचला ट्विस्ट आली आहे. आता अनुप मातोंडकरची स्माइल बघायला मिळाली. धावफलकावर 22 धावा धावफलकावर. अकुल पवारनं श्वास घेतला. एकदा काय होणार पिटोबाची पोच घेतली त्यानं, कारण त्याला समजलं दर्शन माघारी परतला. ज्ञानोबानं श्वास घेतलाय कारण दोघांना गोलंदाजी करायची आहे. समीर आहे मैदानावर आणि नवीन खेळाडू मैदानावर सागर गवंडी. सुमेधसाठी या मैदानावर त्याचं धाडस बघा. दर्शन बांदेकर आहे आणि त्यानं गोलंदाजी केली. सांघिक धावफलकावर 22 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू अजूनही आहे. 13-18 ही समीकरण असेल. 13 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. सर्व शांतमय झाले वातावरण. हा चेंडू महत्वाचा आहे. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला. दिशा दिली आहे मैदानावर. सुशांत नाईक वेगानं आलाय. परतीची फेक केली आहे. मॅच बनली आहे मैदानावर. आता मात्र 12-17 असेल. 12 चेंडू विजयासाठी 17 असेल. अकुल पवारला जलवा करायचा आहे. ज्ञानोबाला जलवा करायचा आहे. सुशांत नाईकला ताकद लावायची आहे मैदानावर. सर्व चित्र उभं आहे. दर्शन बांदेकरचा ज्यावेळी फटका फसला दर्शनला थोडंसं गती परिवर्तन केलं. दर्शन अगोदर खेळला चेंडू. एलिव्हेशन नाही मिळालं त्या फटक्याला आणि एलिव्हेशन न मिळाल्यामुळे या मैदानावर फटका थोडासा फसला गेला मैदानावर. 12 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 17 पे खतरा हा कोणाला असेल? फलंदाजी करणाऱ्या संघाला असेल. 17 पे खतरा. वैभव फुल टॉस आहे मैदानावर. आडव्या बॅटनं खेळलाय चेंडूला. दिशा दिली आहे मैदानावर. सुशांत आलाय. पहिला प्रयत्न फ्रंबल झाला. एके धावसंख्येची बॉल दुवीर धावसंख्येकडे वळली आहेत आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर. 25 धावा धावफलकावर. ज्ञानोबा अकुल या मैदानावर थोडेसे थांबल्यात. नवीन खेळाडूंना या मैदानावर. स्वप्नीला सुंदर रस्सीखेच खेळतोय
महाराष्ट्र राज्य स्तरावर जाणं सुरेख कामगिरी केली आहे. स्वेअर चेंडूचा इशारा अमांतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर 26 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा खराब चेंडू. स्वेअर द मॅच या मैदानावर समाप्त होते की काय. मोठा फटका पाहायला मिळतोय. ज्ञानोबा चेंडूच्या खाली आहे. हा सेब आहे खेळाडू. सागर माघारी परतलाय. समीरनं सांगितलंय काय केलंय. मॅच फसू शकते येणाऱ्या कालखंडामध्ये. मॅच फसू शकते या मैदानावर. अजून मॅच आहे. ऋषी घाटवळ आहे आणि जोपर्यंत ऋषी घाटवळ आहे तोपर्यंत मॅच आहे. जय बाबा अणसूर क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये फलंदाज चला लवकर. भरपूर सामन्यांपेक्षा भरपूर तुरत असेल विशाल मैदानावर. आमने सामने लढतील मैदानावर, झुंजतील मैदानावर शेवटच्या क्षणापर्यंत. पण मॅच जय बाबा अणसूर संघ विजयी झाला तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये स्वप्नीलकडे जबाबदारी दिली आहे. सर्व ते डगआउटमध्ये बसा. दर्शन विपुल विनंती असेल. जय बाबा अणसूर क्रिकेट संघ खेळाडू विपुल थोडंसं दूर राहायचं आहे डगआउटमध्ये. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. समीर धुरीनं स्वतःवर जबाबदारी घेतली आहे. स्वप्नील संसूरकर प्रथमतः युट्यूबच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय. मग त्याला आपण जलवा करायला लागेल. त्याच्या घरचे रसिक प्रेक्षक बघतायत. वैभव संसूरकर आपण पाहतोय. त्याच्या घरचे रसिक घरचे चाहते बघतायत. त्याला जलवा करायचा आहे मैदानावर. त्याला ताकद लावायची आहे. आणि त्यानंतर मैदानावर आपण पाहतोय एका दृष्टीने या मैदानावर दोन्ही संघ लढत करतायत. आमने सामने आहेत मैदानावर. जय भवानी पक्ष दुर्वांक स्पोर्ट क्रिकेट संघ मैदानावर. आडव्या बॅटनं समीरने काय केलंय. जादू. मोहे मोहे. आठ बारा. ऋषी नॉन स्ट्राईकला नवीन खेळाडू मैदानावर. सुजल गावडे मैदानावर. वैभव संसूरकर आपण पाहतोय. वैभवने या मैदानावर काम केलंय. महत्वाचं समीरचं मोहे मोहे झालं. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न आहे मैदानावर. एकेरी धावसंख्येकडे पावलं वहिले आहेत. ऋषीने खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. ऋषी घाटवळ एक तगडा खेळाडू आहे. केरपाडी क्रिकेट संघाचा. अक्षय घाटवळचा तो बंधू आहे. माऊली क्रिकेट संघाच्या कोट्यातून. पंच किती धावा. एकच धाव. कारण दोन्ही खेळाडू एक धाव काढून बऱ्याच वेळ क्रीजमध्ये उभे होते. त्यामुळे पंचांची ऑर्डिनन्सर एकच धावफलकावर बघितल्या. 29 धावफलकावर. खराब चेंडू आहे वैभवचा या मैदानावर. शर्तीचे प्रयत्न आहे मैदानावर. दोन्ही फलंदाज या मैदानावर एके धावसंख्येची पाऊलं दुवीर धावसंख्येकडे वळले आहेत. आणि दोन या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण बघितलाय. 31 धावा धावफलकावर. 6 चेंडू विजयासाठी. आता मात्र 9 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 9 धावा. गोलंदाजी मार्कवर कोणता असेल. पॅव्हेलियन मध्ये बसा. जय भवानी अडसूर क्रिकेट संघ सर्व चाहते आणि पॅव्हेलियन मध्ये बसला. कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला कोणताही. समीर धुरी आपल्याला विनंती आहे पॅव्हेलियन मध्ये सर्व आपले खेळाडू घेऊन. कारण आपण सर्व लाईनवर आहात. मॅच मध्ये ट्विस्ट आहे.
6 चेंडू 9 धावा हे समीकरण आहे. आणि हे समीकरण असताना मैदानावर कोणाकडे जबाबदारी आहे? अकुल पवारला आज हिरो बनायचं आहे मैदानावर. ह्या 9 धावा वाचवायच्या आहेत. भरपूर त्याचे चाहते मॅच बघतायत आणि लाईनवरचे खाली बसा, लाईनवरचे खाली बसा. साहिल कुबल सर्व आहेत त्या ठिकाणी. साहिल कुबलांचे चाहते आहेत. विपुल प्लीज त्यांना थोडंसं खाली बसवा. मॅच तुम्ही आहात म्हणून हे मॅच आहेत, रसिक प्रेक्षक आहेत म्हणून मॅच आहे, थोडंसं खाली बसवा. सहा चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. अकुलला 9 धावा वाचवायच्या आहेत. जय बबन रणसुर क्रिकेट संघाला 9 धावा काढायच्या आहेत. स्वेअर चेंडूचा इशारा आलाय. बत्तीस धावा धाव फलकावर. 6 चेंडू 8 धावा. पंचांचा 9 चेंडूचा इशारा आलाय. त्यांचे ओव्हर स्टेप असेल. ह्या 2 धावा मिळाल्यात, 3 धावा अशाच मिळाल्यात. 34. फ्री हिटचा चेंडू या मैदानावर आपण बघितलाय आणि चेंडू या मैदानावर 38 धावा धाव फलकावर. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळालाय. एका धावसंख्येची आवश्यकता आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय मैदानावर. झेलची संधी आहे. झेलबादच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. सुपर ओव्हर होते की काय मैदानावर. 3 चेंडू एका धावसंख्येची आवश्यकता आहे. बॅटची कड आहे. 2 चेंडू विजयासाठी एका धावसंख्येची आवश्यकता आहे. जगी गेलाय, अनुभव आहे आणि तो खेळाडू मैदानावर. जर 9 चेंडू पडला नसता, चौकार राहिली असती तर मॅच बनली असती मैदानावर.
दोन चेंडू विजयासाठी हाता मात्र. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एक चेंडू विजयासाठी एका धावसंख्येची आवश्यकता आहे. सुपर या डुपर, सुपर या डुपर, सुपरवर होईल का या मैदानावर. एक मिनिट एक चेंडू एक, सुपर या डुपर. एकेरी धावसंख्येने शेवटच्या चेंडूवर सामना विजयी झालाय. जय भवानी अनसुर क्रिकेट संघ.